ब्रेकिंग नांदेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। गाळ काढण्यासाठी ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या 3 मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे दोघे जण तडफडत असताना तिसरा कर्मचारी वाचवण्यासाठी धावला, पण त्याचाही मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे। खाजगी कंत्राटदारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते। या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आज गाळ काढण्याचे काम सुरू होते। शंकर वरसवाड वय 35 आणि राजू पुयड वय 25 हे दोघे ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते, पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफड करू लागले। त्यांना वाचवण्यासाठी 30 वर्षीय गजानन पुयड हा देखील चेंबरमध्ये उतरला, पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे। खाजगी कंत्राटदारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते।